नमस्कार, मी आकाश कुलकर्णी, प्रसार माध्यम मध्ये आपलं स्वागत। कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागल तालुक्यात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांचे एकेकाळचे कट्टर राजकीय वैरी म्हणून ओळखले जाणारे आणि आता राजकीय मित्र म्हणून पुढे आलेल्या समरजित घाडगे आणि संजय घाडगे यांच्या आघाडीने हसन मुश्रीफ यांचे राजकीय गुरु असणाऱ्या स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांचे पुत्र संजय मंडलिक यांना बाजूला करून निर्विवाद वर्चस्व मिळवलंय। यावरून कागलमध्ये महायुती विरुद्ध महायुती असा सामना झालेला दिसत आहे। यावरच प्रसार माध्यमचा हा स्पेशल रिपोर्ट। कागल तालुका हा कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखला जातो। सन 1999 पासून या तालुक्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेहमीच वर्चस्व राहिले। माजी खासदार स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी 1999 मध्ये शरद पवार यांच्या काँग्रेसमधील बंडाला साथ देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला। माजी खासदार स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्या राजकीय छत्रछायेखाली मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची फक्त कागलमध्येच नाही तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात शरद पवार यांची तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस वाढवली। सन 2004 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ पहिल्यांदा कागल विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले। अगदी 2014च्या मोदी लाटेत सुद्धा त्यांनी कागल विधानसभा मतदारसंघावरची आपली पकड सोडली नव्हती। या लाटेत सुद्धा ते मोठ्या मतांनी जिंकून आले होते। 2023 मध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वर्गीय अजित पवार यांनी मोठे बंड केले। याच बंडात हसन मुश्रीफ यांनी स्वर्गीय अजित पवार यांना साथ देऊन शरद पवारांच्या नेतृत्वाला सोडचिठ्ठी दिली। यानंतर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांची उमेदवारी घेणाऱ्या समरजित घाडगे यांचा हसन मुश्रीफ यांनी पराभव केला। हसन मुश्रीफ आणि समरजित घाडगे यांच्या नेहमीच टोकाचा विरोध राहिला होता। मात्र नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवेळी हे दोघेही कट्टर विरोधक एकत्र आल्याचं कोल्हापूर जिल्ह्याने पाहिलं आणि याचा फायदा महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्ष आणि भाजप यांना झाला। त्यांच्या या आघाडीत हसन मुश्रीफ यांचे आणखी एक विरोधक एकत्र होते आणि ते म्हणजे संजय घाडगे। हे तिघेही एकत्र आल्याने माजी खासदार कैलासवासी सदाशिवराव मंडलिक यांचे पुत्र आणि माजी खासदार संजय मंडलिक यांना मोठा राजकीय फटका बसला। मंत्री हसन मुश्रीफ, समरजित घाडगे आणि संजय घाडगे आणि माजी खासदार संजय मंडलिक हे चौघेही सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात महायुतीमध्ये आहेत। मंत्री हसन मुश्रीफ, समरजित घाडगे, संजय घाडगे यांनी आपल्या संजय मंडलिक म्हणजे शिवसेना शिंदे गटाला बाजूला ठेवून कागलवर सत्ता मिळवली। आपण थोडक्यात या निवडणुकीतील बलाबल पाहू। कागल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 6 पैकी सर्व 6 जागा या महायुती समर्थकांनी जिंकलेल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 3, भाजप म्हणजे संजय बाबा घाडगे गट 2 आणि भाजप राजे गट 1, पण शिंदे सेना मात्र शून्यावर आहे। पंचायत समितीच्या 12 पैकी 11 जागांवरही महायुतीचं वर्चस्व राहिलं। भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपचा दावा सांगितलाय। कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्षाच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या। तरी सुद्धा चंद्रकांतदादा पाटील यांनी असा दावा केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली। चंद्रकांतदादा पाटील यांचा दावा सत्यात आणण्यासाठी मुश्रीफ यांचे कागलमधील नवे राजकीय मित्र समरजित घाडगे आणि संजय घाडगे काय भूमिका घेणार याकडे सगळ्या जिल्ह्याचं लक्ष लागून राहिले। त्याचबरोबर 2029 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हे दोघे काय भूमिका घेणार, शिवाय माजी खासदार संजय मंडलिक आणि त्यांच्या शिंदे गटाचे तालुक्यात काय अस्तित्व राहणार, एकूणच महायुतीतीलच सर्व पक्षांची आगामी काळात काय राजकीय भूमिका असणार आहे याकडे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।